नमस्कार मित्रांनो, केशर मँगो लागवड सातारा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. आजची तारीख आहे 2 नोव्हेंबर 2025. तर या ठिकाणी बघू शकता आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही की आपण जी मुळात वाट्याची खतं दिली होती त्याचाच रिझल्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. खूप चांगली अशी फूट आलेली आहे नवीन. यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे येणारी पालवी लेट आलेली आहे व त्याला येणारा मोहर देखील लेट येणार आहे. परंतु आपली झाडे लहान असल्यामुळे आपण काय मोहर किंवा म्हणजेच फळधारण यावर्षी आपण करणार नाही. लागवडीनंतर 3 वर्षानंतर आपण फळ घेणार आहे. तर त्यासाठी सध्या फक्त आपण झाड फक्त वाढवून द्यायचं आहे व नवीन आलेल्या पालवीचे किडीपासून संरक्षण करायचं आहे. त्यासाठी वेळोवेळी आपल्याला बुरशीनाशक व कीटकनाशकाचा स्प्रे घ्यावा लागेल व तीच प्रोसेस आपण कंटिन्यू करायची आहे पुढे थोडे दिवस. व आपल्याला मायक्रोन्यूट्रियंट्सचा देखील एक स्प्रे घ्यावा लागेल दर 15 दिवसाच्या गॅपने, जेणेकरून नवीन पालवी येईल व ती निरोगी राहण्यासाठी आपल्याला फवारणी घ्यायची आहे. ही एक कीड आपल्याला पानांवर आढळलेली आहे. तर ही कोणती कीड आहे जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व किंवा या किडीवर आपण कोणता उपाय करणार आहे व ही कोणती कीड आहे हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सांगणारच आहोत. तर तुम्ही आपला हा केसर मँगो लागवड हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.